Good morning, my dear students. I, Bhalsingh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shavgaon. Today, I am going to give a introductory lecture on subject Health Education and Community Pharmacy. So, my dear students, this subject Health Education and Community Pharmacy is included in your first year Diploma in Pharmacy subject or first year Diploma in Pharmacy syllabus. Generally, in today's lecture, we are going to learn on basic three topics, that is about the health education, meaning of health education, then meaning of community pharmacy, and we are going to take a review on a syllabus of health education and community pharmacy. सो विद्यार्थी मित्रांनो, हा जो हेल्थ एज्युकेशन आणि कम्युनिटी फार्मसी हा सब्जेक्ट तुम्हाला फर्स्ट इयर डिप्लोमा इन फार्मसीमध्ये शिकायचा आहे. ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये ह्या विषयाला डिप्लोमामध्ये शिकत असताना फक्त थेरी क्लासेस आहेत, याला प्रॅक्टिकल नाही, फक्त हा थेरी क्लासचा सब्जेक्ट आहे. तर याच्यामध्ये दोन बेसिक टर्म आहे. एक पहिली आहे हेल्थ एज्युकेशन अँड सेकंड वन इज द कम्युनिटी फार्मसी. राईट, द हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी. मग सगळ्यात पहिले आपण पाहू व्हॉट इज मीन बाय हेल्थ एज्युकेशन. हेल्थ एज्युकेशन म्हणजे काय. आता याच्या तुम्हाला ह्या टर्मवरून हेल्थ आणि एज्युकेशन ह्या दोन्ही वेगवेगळ्या टर्म आहेत आणि ह्या तुम्हाला माहीत आहे. पण ज्यावेळेस आपण कंबाईनली हेल्थ एज्युकेशन म्हणतो म्हणजे त्यावेळेस त्याचा अर्थ काय होतो, तर हेल्थ एज्युकेशन इज अ एज्युकेशन. इट इज अ वन काइंड ऑफ एज्युकेशन दॅट प्रमोट अँड अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ टू मेंटेन द पर्सनल हेल्थ. दॅट एज्युकेशन इज कॉल्ड ॲज द हेल्थ एज्युकेशन. मग हेल्थ एज्युकेशन कशाला म्हणायचं, की असं एज्युकेशन किंवा असं शिक्षण ज्या शिक्षणामुळे आपल्याला काय कळतं, हाऊ टू मेंटेन द पर्सनल हेल्थ. आपली वैयक्तिक हेल्थ, सोसायटीची हेल्थ कशी मेंटेन करायची याच्याबद्दलचं जे माहिती असते, याच्याबद्दलचं जे शिक्षण असतं त्या शिक्षणाला आपण म्हणतो हेल्थ एज्युकेशन. अंडरस्टँड. मग हेल्थ एज्युकेशन म्हणजे काय, असं शिक्षण, असं एज्युकेशन दॅट प्रमोट द मेंटेनन्स ऑफ पर्सनल हेल्थ इज कॉल्ड ॲज द हेल्थ एज्युकेशन. ही एक प्रकारे डेफिनेशन झाली. मग आता आणखीन एक डेफिनेशन म्हणता येईल आपल्याला. हेल्थ एज्युकेशन इज अ प्रोसेस बाय विच इंडिव्हिज्युअल्स अँड ग्रुप ऑफ पीपल लर्न टू प्रमोट, मेंटेन अँड रिस्टोअर द हेल्थ इज कॉल्ड ॲज द हेल्थ एज्युकेशन. मग हेल्थ एज्युकेशनची आपण आणखीन एका प्रकारे डेफिनेशन करू शकतो. त्यात आपण म्हणतो की हेल्थ एज्युकेशन म्हणजे अशी एक प्रक्रिया आहे किंवा प्रोसेस आहे, याच्यामध्ये ग्रुप ऑफ पीपल किंवा इंडिव्हिज्युअल्स, एखाद्याला वैयक्तिक किंवा एखाद्या समूहांना, लोकांना आपण शिकवतो. कशासाठी, काय शिकवतो, टू प्रमोट, मेंटेन अँड रिस्टोअर द हेल्थ. याच्याबद्दलची जी माहिती देतो त्या प्रक्रियेला म्हणायचं हेल्थ एज्युकेशन. आता तुम्हाला माहिती आहे, आपण बऱ्याचदा एक टर्म वापरत असतो, बिईंग अ हेल्दी किंवा हेल्दी असणं. आय एम हेल्दी पर्सन. म्हणजे हेल्दी म्हणजे काय, हेल्थ म्हणजे काय, थोडक्यात आपण म्हणू शकतो हेल्थ इज अ काइंड ऑफ स्टेट वेअर अ पर्सन इज फ्री फ्रॉम एनी डिसीज ऑर डिसऑर्डर. एखादा व्यक्ती एखाद्या डिसीज किंवा डिसऑर्डरपासून लांब असते, मुक्त असते, त्या पर्सनला आपण जनरली म्हणलं जातं हेल्दी पर्सन. अंडरस्टँड. मग असं हेल्दी जर आपल्याला व्हायचं असेल तर ते हेल्दी होण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे, याच्याबद्दलचं जे एज्युकेशन असेल त्या एज्युकेशनला आपण म्हणतो हेल्थ एज्युकेशन. मग तुमच्या फर्स्ट इयरच्या HECPच्या किंवाच हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसीच्या सिलेबसमध्ये काय आहे हेच सांगितलेलं आहे, टू हाऊ टू मेंटेन द हेल्थ. हेल्थ कशी मेंटेन करायची याच्याबद्दलचं नॉलेज ह्या सब्जेक्टमध्ये दिलेलं आहे. आणखीन आपण हेल्थ एज्युकेशनला काय म्हणू शकतो, इट इज अ प्रोसेस ऑफ एज्युकेटिंग पीपल टू हॅव हेल्दियर लाईफस्टाईल सो दे कॅन अवॉइड द डिसीज. आता तुम्हाला बऱ्याचदा माहीत आहे की
due to the lifestyle. There are certain diseases that arise due to the improper lifestyle. जसं फॉर एक्झाम्पल लाईफस्टाईल, आपण जंक फूड खातो किंवा जंक फूड असेल किंवा some people included drinking habits, smoking habits in their lifestyle, so that drinking, smoking habits leads to a development of disease. So by changing the or by removing the bad lifestyle, वाईट सवयी आपण आपल्या आयुष्यामधून काढून, and by adopting the good lifestyle. मग गुड लाईफस्टाईल म्हणजे काय? By doing exercise, by doing yoga, these are the by taking the good kind of nutrition, these are the good lifestyle. And by adopting this good kind of lifestyle, one can achieve the proper or one can maintain the his health. मग ह्या हेल्थ एज्युकेशनमध्ये आपल्याला सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे की व्हॉट आर द गुड लाईफस्टाईल, व्हॉट आर द बॅड लाईफस्टाईल, आणि हाऊ वी कॅन मेंटेन द health by avoiding some unhealthy habits. Understand? So health education चा mainly aim काय? What is the main aim of health education? Generally health education is having the three aims. First aim is the inform the people through the knowledge. जी आपल्याला माहिती भेटेल हेल्थबद्दल त्याबद्दल आपण पीपल्स किंवा लोकांना अवेअर करून ते नॉलेज देऊ शकतो. Then next one is the change the unhealthy habits, attitudes. But we have to change the unhealthy attitudes. खूप वेळ जागणं असेल, उशिरा उठणं असेल, these are the unhealthy attitudes and that should be changed. आणि हे आपल्याला हेल्थ एज्युकेशनमधून शिकायचं आहे. त्याच्यानंतर चेंज द अनहेल्दी बिहेवियर, ज्या सवयी चांगल्या हेल्थसाठी नाहीत अशा अनहेल्दी सवयी आपल्याला बदलायच्या आहेत. ह्याचबद्दलची माहिती आपल्याला ज्या सब्जेक्टमध्ये असते किंवा ज्या शिक्षणातून भेटते त्या शिक्षणाला आपण म्हणतो हेल्थ एज्युकेशन. म्हणजे असं शिक्षण ज्यामधून आपल्याला की हाऊ टू मेंटेन द हेल्थ कशी मेंटेन करायची याबद्दल माहिती भेटते. त्या शिक्षणाला आपण काय म्हणू शकतो? मग हेल्थ एज्युकेशन. अंडरस्टँड? मग तुमचा जो सब्जेक्ट आहे हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी, याच्यामध्ये काय शिकायचं आहे आपल्याला की हाऊ टू मेंटेन द हेल्थ, राईट? दॅट इज द हेल्थ एज्युकेशन घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट जी घ्यायची आहे दॅट इज द कम्युनिटी फार्मसी. मग आपण हेल्थ एज्युकेशनमध्ये पाहतो की हेल्थ एज्युकेशन म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कळतं काय चांगल्या सवयी आहेत. फॉर एक्झाम्पल ईट हेल्दी फूड्स, drink plenty of water, be active for at least 1 hour in a day, means exercise is necessary, clean your teeth at least twice a day, be kind to yourself and other, get plenty of sleep, झोप सुद्धा आवश्यक आहे, wash your hands, find time to relax. These are the some healthy habits. And unhealthy habits including the limit to use of television and computer and mobile also. Do not eat junk food and sweets, right? These are avoid smoking, drinking. These are the habits that are not necessary or that can cause the disease condition. Understand? So you should know by after learning this subject, that is health education, you are going to learn what are the good habits and what are the bad habits that are responsible for the maintenance of health. Understand? So what is mean by community pharmacy? आपण आपला जो सब्जेक्ट आहे हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी. then what is mean by community pharmacy? Community pharmacy is a pharmacy or that deals directly with the people in a local area is called as the community pharmacy. कम्युनिटी फार्मसी कशाला म्हणायचं की इट इज अ काइंड ऑफ फार्मसी किंवा फार्मसी थोडक्यात आपण समजू शकतो. फार्मसी मीन्स अ मेडिकल स्टोअर. अंडरस्टँड? आपण थोडक्यात कम्युनिटी फार्मसी म्हणजे असं करू कन्सिडर करू अ मेडिकल स्टोअर. मग मेडिकल स्टोअर और अ कम्युनिटी फार्मसी इज अ फार्मसी दॅट डील्स डायरेक्टली पीपल इन अ लोकल एरिया. एक फार्मसीचं किंवा मेडिकल स्टोअर
जनरली लोकेटेड असतं. इट इज जनरली लोकेटेड टू अ नियर हॉस्पिटल or it is located in on the side of busy roads. Understand? आपण पाहिलेलं आहे बऱ्याचदा लोकेशन ऑफ द मेडिकल स्टोअर पाहिलेलं असेल तुम्ही. मग ते आपण पाहतो की जे मेडिकल स्टोअर असतं किंवा ते काय असतं दॅट इट डील्स विथ अ पीपल इन अ लोकल एरिया. जनरली त्या एरियातले people, patient, they visit to the medical store and they take their regular medicine from that drugstore, and that drugstore is nothing but it is a community pharmacy. It is a responsibility. What are the responsibilities of community pharmacy? Community pharmacy किंवा मेडिकल स्टोअर जे असेल त्या पर्टिक्युलर त्याच्या कोणत्या जबाबदाऱ्या असतील दॅट इट इज हॅव्हिंग द रिस्पॉन्सिबिलिटी इन्क्लुडिंग कंपाऊंडिंग, काउन्सलिंग, checking and dispensing of a prescription drug to the patient with care, accuracy and legality. It is the responsibility of the community pharmacy. Community pharmacy generally operated by a pharmacist. Pharmacist कोणाला म्हणतो आपण? A person who have completed his education in pharmacy. It may be a diploma in pharmacy, degree in pharmacy, right? That person is called as the pharmacist. मग फार्मासिस्ट जनरली रन्स द कम्युनिटी फार्मसी, आणि जी कम्युनिटी फार्मसी किंवा जे मेडिकल स्टोअर फार्मासिस्ट रन करतो त्या मेडिकल स्टोअरची जबाबदारी काय असते? इट इज हॅव्हिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कंपाऊंडिंग, मेडिसिनचं प्रिपरेशन करणे, देन काउन्सलिंग. ज्यावेळेस आपण बऱ्याचदा ज्यावेळेस मेडिसिन फार्मासिस्टकडून घेतो त्यावेळेस आपण बऱ्याचदा फार्मासिस्टला प्रश्न विचारत असतो किंवा फार्मासिस्ट आपल्याला सांगत असतो की टेक दिस मेडिसिन आफ्टर मील, राईट? जेवणानंतर घ्या. टेक दिस काइंड ऑफ मेडिसिन बिफोर मील, जेवणाच्या अगोदर घ्या. एखादं सिरप दिलेलं असेल तर त्याचं मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्याबद्दल माहिती, कसं स्टोअर करायचं याच्याबद्दलची जी माहिती असते दॅट इन्फॉर्मेशन इज कॉल्ड ॲज द काउन्सलिंग. ते काउन्सलिंग काम करायचं, पेशंटला काम कोण करत असतं? दॅट इज द ड्युटी ऑफ फार्मासिस्ट. चेकिंग अँड डिस्पेन्सिंग द प्रिस्क्रिप्शन ड्रग, जे डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शन दिलेलं असतं. प्रिस्क्रिप्शन मीन्स अ रिटन ऑर्डर वेअर द नेम ऑफ ड्रग अँड डोस इज गिवन ऑन दॅट प्रिस्क्रिप्शन. that reading and checking is done by the community pharmacist, and according to that prescription pharmacist give or supply the medicine to the patient. की आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्याला आपल्या डिसीज कंडिशननुसार मेडिसिन लिहून देतात, आणि मेडिसिन ज्या फॉर्मॅटवर किंवा ज्या पेजवर लिहून देतात त्याला पेजला आपण काय म्हणतो? प्रिस्क्रिप्शन. आणि मग ते प्रिस्क्रिप्शन घेऊन आपण फार्मासिस्टकडे जातो, कम्युनिटी फार्मसीकडे जातो, आणि मग त्या ठिकाणी तो फार्मासिस्ट जो असतो दॅट ही रीड दॅट प्रिस्क्रिप्शन अँड ॲज पर दॅट प्रिस्क्रिप्शन ही सप्लाय द मेडिसिन टू द पेशंट विथ केअर, काळजीने, ॲक्युरसी, ॲक्युरेटली अँड विथ अ लिगॅलिटी. दिस इज द रोल ऑफ कम्युनिटी फार्मासिस्ट और कम्युनिटी फार्मसी. हे पण आपल्याला या सिलेबसमध्ये शिकायचं आहे. कम्युनिटी फार्मसी हॅज ॲप्रोप्रिएट प्रोक्युरमेंट, स्टोरेज, डिस्पेन्सिंग अँड डॉक्युमेंटेशन ऑफ मेडिसिन. कम्युनिटी फार्मसीमध्ये काय असतं? मग याच्यामध्ये मेडिसिनचं रेकॉर्ड असतं, प्रोक्युअरमेंट म्हणजे मेडिसिन परचेस केलेलं असतात अगोदरच, त्याचं व्यवस्थित स्टोरेज केलेलं असतं ॲज पर द स्टोरेज कंडिशन. सम मेडिसिन्स आर स्टोर्ड इन रेफ्रिजरेटर, तुम्ही पाहिलं असेल. सम मेडिसिन आर स्टोर इन अ cupboard. Some medicines are generally supplied in the amberker bottle. As per the storage condition of a medicine, they are supplied or stored in the their storage condition. Then dispensing, that medicines are dispensed to the patient, and documentation of medicine. The documentation is generally maintained by the pharmacist or community pharmacy. Understand? These are the role. आता आपण नेक्स्ट व्हॉट इज द रोल कम्युनिटी फार्मसिस्ट. इट इज अन आणखीन एक वेगळ्या प्रकारे आपण डेफिनेशन घेऊ शकतो कम्युनिटी फार्मसीची. दॅट इज इट इज अन ब्रँच ऑफ फार्मसी प्रोफेशन अँड इन्व्हॉल्व्स अ रजिस्टर फार्मसिस्ट with the education, skill and competence to deliver the professional service to the community is called as the
community pharmacy. Community pharmacy means what? It is a branch of pharmacy profession which involve a registered pharmacist. आता तुम्हाला सांगितले मी रजिस्टर फार्मसिस्ट कोणाला म्हणायचं? अ पर्सन हु हॅव completed his education in pharmacy. It may be a D pharmacy, it may be a B pharmacy, it may be a post graduation. That person is called as the registered pharmacist, and that registered pharmacist having the knowledge, he having the education, skills and competence of what? Of delivering the service, professional service to the community or the people. That pharmacy is called as the community pharmacy. So my dear students, आता तुम्हाला ह्या दोन्ही टॉपिक कळले असतील की आपल्याला हेल्थ एज्युकेशन आणि कम्युनिटी फार्मसीमध्ये शिकायचं काय. हेल्थ एज्युकेशनमध्ये आपल्याला शिकायचं आहे की हेल्थ मेंटेन करण्यासाठीचं जे शिक्षण महत्त्वाचं आहे, दॅट एज्युकेशन इज कॉल्ड ॲज द हेल्थ एज्युकेशन. आणि कम्युनिटी फार्मसिस्ट कशाला म्हणायचं मग? जो फार्मसिस्ट किंवा दॅट कम्युनिटी फार्मसी इज अ प्लेस from where the medicines are supplied to the patient. त्याबद्दलची माहिती आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये शिकायची आहे. अंडरस्टँड? मग याच्यामध्ये आपल्याला सिलेबस काय असेल? तुमच्या फर्स्ट इयर HECPचा सिलेबस काय असेल? व्हॉट इज द सिलेबस फॉर द हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी? इट इज हॅव्हिंग द सिलेबस. द फर्स्ट थिंग वी हॅव टू स्टडी द कन्सेप्ट ऑफ हेल्थ. हेल्थ कशाला म्हणायचं? What is mean by health? It is not only the person is free from disease is called as health. It is also including the another aspects, and that aspects we have to study in the first chapter, that is the concept of health. मग त्याच्यामध्ये आपल्याला फिजिकल हेल्थ असेल, मेंटल हेल्थ असेल, social health असेल. These are the various kind of health, and that we have to study in the first chapter, that is the concept of health. Second chapter is the न्यूट्रिशन अँड हेल्थ. ह्या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आपल्याला? द व्हेरियस काइंड ऑफ न्यूट्रिएंट्स अवेलेबल थ्रू द फूड, अँड व्हॉट इज द रिलेशन ऑफ दॅट न्यूट्रिएंट्स विटामिन्स विथ आवर हेल्थ. What happens if the imbalance of some vitamins occur? If we have a person with a deficiency of vitamin A, then what kind of disease that from that person suffer? हे आपल्याला ह्या न्यूट्रिशन आणि हेल्थमध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर जो असेल दॅट इज द डेमोग्राफी अँड फॅमिली प्लॅनिंग. व्हॉट इज मीन बाय फॅमिली प्लॅनिंग? व्हॉट आर द व्हेरियस डिव्हाइसेस दॅट आर यूज टू फॉर द फॅमिली प्लॅनिंग? याबद्दलची आपल्याला थर्ड चॅप्टरमध्ये माहिती घ्यायची आहे. देन नेक्स्ट चॅप्टर इज द फर्स्ट एड. फर्स्ट एड मीन्स व्हॉट? आता फर्स्ट एडची डेफिनेशन सांगायची म्हणलं तर आपण म्हणू शकतो द ट्रीटमेंट गिवन टू द पेशंट फ्रॉम द ऑकरन्स ऑफ ॲक्सिडेंट टिल ही रिचेस टू द हॉस्पिटल. दॅट ट्रीटमेंट इज कॉल्ड ॲज द फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे फॉर एक्झाम्पल की जी आपण प्रथमोपचार मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला प्रथमोपचार. एखादी घटना घडल्यानंतर त्या पेशंट हॉस्पिटलमध्ये जाऊपर्यंत आपण जे पण गोष्टी करतो प्रथमोपचार देतो, दॅट आर इन्क्लुडेड इन फर्स्ट एड. मग फर्स्ट एड गिवन इन केस ऑफ ॲक्सिडेंट, फर्स्ट एड इन केस ऑफ फायर, एखाद्याला भाजलं त्यावेळेस आपण फर्स्ट एड देतो, एखाद्याला फ्रॅक्चर झालं त्यामध्ये आपण फर्स्ट एड देतो, स्नेक बाईट झालं, पॉयझन झालं त्याच्यामध्ये फर्स्ट एड देतो. मग फर्स्ट एड कसं असतं आणि ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे याबद्दलची माहिती आपल्याला ह्या चॅप्टरमध्येच घ्यायची. दॅट इज द इन द फर्स्ट एड. द नेक्स्ट चॅप्टर इज द एन्व्हायरमेंट अँड हेल्थ. आता तुम्हाला बऱ्याचदा माहिती आहे पर्यावरण की एन्व्हायरमेंट ड्यू टू द व्हेरियस काइंड ऑफ पोल्युशन्स. इट मे बी वॉटर पोल्युशन, इट मे बी एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन. ह्या सगळ्या पोल्युशनमुळे आपल्या हेल्थवर परिणाम होत असतो. मग ते परिणाम कोणकोणते होतात? दॅट वी हॅव टू स्टडी इन अ चॅप्टर दॅट इज द एन्व्हायरमेंट अँड हेल्थ. Then next important chapter is the fundamental principles of microbiology. Do you know that there are number of microbes are present, and due to these various microbes, when this person is having the interaction with that microbes, that time that person is suffering from the various kind of disease and sorry, and
मग देर आर व्हेरियस microorganisms are present, and due to the microorganism a person is suffer from a disease. ते आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचं आहे, द फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी. सो नेक्स्ट चॅप्टर इज द कम्युनिकेबल डिसीज. कम्युनिकेबल डिसीज म्हणजे थोडक्यात आपण ज्याला म्हणतो साथीचे आजार, की जे disease spread from one person to another person. That disease is called as the communicable disease. मग जसं फॉर एक्झाम्पल आता लेटेस्ट एक्झाम्पल इज द कोरोना व्हायरस. इट इज kind of communicable disease. It spread from one person to the another person. मग असे वेगवेगळे कम्युनिकेबल डिसीज कोणकोणते होते त्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची. ते कशामुळे होतात, त्याची ट्रीटमेंट काय आहे, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, याबद्दलची जी माहिती आहे दॅट इज इन्क्लुडेड इन द communicable disease. Next is the non-communicable disease. Non-communicable disease generally means the disease which does not transfer from one person to another person. For example, cancer, heart disease, diabetes. These are the diseases which are non-communicable disease. याबद्दलची पण आपल्याला माहिती शिकायची आहे. त्याच्यानंतर इपिडर्मॉलॉजी. These are the various lessons that we have to study in your syllabus, that is the health education and community pharmacy first year syllabus. Understand, this is the first year health education and community pharmacy syllabus. So my dear students, we are going to start our regular classes since Wednesday, and a detailed timetable will be given in your WhatsApp group which we have prepared. So my dear student, right now study at home, stay safe, stay healthy. Thank you.